गुड मॉर्निंग. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत मी जयसिंग आयरे, सहाय्यक शिक्षक, आरे कॉलनी, मनपा माध्यमिक शाळा, गोरेगाव पूर्व, आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 यातील प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध संच 1.1 मधील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण मागील तासिकेत काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर बिंदू, रेषा, प्रतल हा अभ्यास घटक आपण मागील तासिकेत अभ्यासला होता. आपल्याला माहित आहे बिंदू, रेषा, प्रतल हे भूमितीतील मूलभूत संबोध आहेत. ज्याप्रमाणे संख्यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत, त्याचप्रमाणे बिंदू, रेषा, प्रतल या संबोधांच्या देखील व्याख्या केल्या जात नाहीत. त्यानंतर आपण बघितले होते बिंदूंचे निर्देशक. आता बिंदूंचे निर्देशक म्हणजे काय? तर संख्या रेषेवरील जे बिंदू असतात त्या बिंदूंच्या निगडित संख्येला त्या बिंदूंचा निर्देशक असे म्हणतात. आणि त्यानंतर आपण दोन बिंदूंमधील अंतर हे सुद्धा सराव संच 1.1 मधील पहिलं उदाहरण सोडवताना आपण काढलेलं आहे. तर दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते, हे आपण बघितलेलं आहे. आणि कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर हे ऋणोत्तर वास्तव संख्या असते, हे पण आपणास माहित आहे. तर आज आपण सरळसंच 1.1 मधील दुसरं जे उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत. आपल्या समोर दुसरे उदाहरण दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण आपण व्यवस्थित वाचायचं आहे आणि उदाहरण वाचल्यानंतर ते समजून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर समजणार आहे. सराव संच 1.1 मधील उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला संख्या रेषा, संख्या रेषेवरील बिंदू, त्यांचे निर्देशक आणि दोन बिंदूमधील अंतर या गोष्टी जर माहित असतील तर आपण खूप सहजपणे हे उदाहरणं सोडवणार आहोत किंवा सोडवू शकतात. तर आपण उदाहरण वाचूया. दुसरं उदाहरण, बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे. तर पुढील बाबतीत डिस्टन्स AB काढा. आता यामध्ये आपल्याला 6 उपप्रश्न दिलेले आहेत. यापैकी आपण 3 उपप्रश्न सोडवणार आहोत वेळेची मर्यादा लक्षात घेऊन. बाकी उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यापूर्वी आपण पहिलं उदाहरण जे होतं त्यामध्ये आपल्याला संख्या रेषा दिलेली होती. संख्या रेषेच्या आधारे आपण दोन बिंदूंमधील अंतर काढली होती. हाही प्रश्न तसाच आहे, फक्त इथे थोडा बदल केलेला आहे. इथे निर्देशकाऐवजी आपल्याला x आणि y ही लेटर्स दिलेली आहे आणि त्यांच्या किमती आपल्याला याच्यामध्ये उपप्रश्नांमध्ये दिलेल्या आहेत. तर चला आपण पहिलं उदाहरण जे आहे ते सोडवूया. बघा, इथे x ची किंमत 1 आहे, y ची किंमत 7 आहे. आपल्या प्रश्नातील पहिलंच वाक्य आहे बिंदू A चा निर्देशक x म्हणजे x ची किंमत 1 आहे आणि बिंदू B चा निर्देशक y आहे, y ची किंमत इथे 7 आहे. तर अशाच पद्धतीचं वाक्य आपण खाली लिहून घेणार आहोत. फक्त x च्या ऐवजी आपण 1 लिहिणार आहे आणि y च्या ऐवजी 7 लिहिणार आहे. तर बघा, येथे लिहिलेलं आहे, येथे बिंदू A चा निर्देशक 1 व बिंदू B चा निर्देशक 7 आहे. म्हणजे इथे x ची किंमत आपण 1 घेतलेली आहे आणि y ची किंमत 7 घेतलेली आहे.
आता ह्या 2 निर्देशकांपैकी मोठा निर्देशक कोणता आणि लहान निर्देशक कोणता? तुम्ही सहजपणे ओळखू शकणार आहे. संख्यांचा लहान-मोठापणा आपण या अगोदर शिकलेलो आहोत आणि 1 आणि 7 यापैकी कोणती संख्या मोठी आहे, कोणती संख्या लहान आहे, हे आपण सहजपणे ओळखू शकतो. मग आपण चिन्हामध्ये लिहूया. बघा, 7 हा 1 पेक्षा मोठा आहे आणि आपल्याला डिस्टन्स ए-बी काढायचं आहे. डिस्टन्स म्हणजे अंतर. ए बिंदूमधलं आणि बी बिंदूमधील अंतर आपल्याला इथे काढायचं आहे. म्हणून आपण लिहूया. म्हणून डिस्टन्स ए-बी बरोबर मोठा निर्देशक आहे 7 वजा लहान निर्देशक 1 आणि दोघांची वजाबाकी जर केली, तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 6. आणि अशा पद्धतीने आपण फायनल उत्तर लिहायचं आहे. डिस्टन्स ए-बी बरोबर 6. विद्यार्थी मित्रांनो, आपण असं उत्तर लिहिल्यानंतर त्या उत्तराला चौकट करायला विसरायची नाही. त्यानंतर आपण पुढील उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. मागील उदाहरणामध्ये आपल्याला दोन्ही धन निर्देशक दिलेले होते. या ठिकाणी एक धन निर्देशक आहे, एक ऋण निर्देशक आहे. थोडं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे. आता येथे सुद्धा तुम्हाला लक्षात आलंच असेल पहिलं वाक्य काय लिहायचं आहे ते. बघा, अशा पद्धतीची वाक्यरचना करायची आहे. येथे बिंदू ए चा निर्देशक 6, x ची किंमत 6 दिलेली आहे, म्हणून आपण 6 घेतलेला आहे व बिंदू बी चा निर्देशक ऋण 2 आहे. आता इथे 2 निर्देशक दिलेले आहेत. तुम्ही जर संख्या रेषा आठवली, तर तुम्हाला लक्षात येईल की 6 निर्देशक संख्या रेषेवर कुठे असणार आहे? उजवीकडे असणार आहे की डावीकडे? त्याच पद्धतीने ऋण 2 सुद्धा तुम्हाला संख्या रेषेवर आठवत असेल आणि आपण शिकलेलो आहोत की संख्या रेषेवर उजवीकडील निर्देशक हा डावीकडील निर्देशकापेक्षा मोठा असतो. बघा, इथे तुमच्या समोर मुद्दाम संख्या रेषा दाखवलेली आहे. ह्या संख्या रेषेवर आपण बिंदू ए आणि बिंदू बी दाखवणार आहोत. बघा, आपल्याला दिसत आहे इथे बिंदू ए त्याचा निर्देशक आहे 6. त्याच पद्धतीने बिंदू बी त्याचा निर्देशक आहे ऋण 2. आणि आपल्याला लक्षात आलं असेल, जो उजवीकडील निर्देशक असतो, तो डावीकडील निर्देशकापेक्षा मोठा असतो. म्हणून आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 6 हा ऋण 2 पेक्षा मोठा आहे. आणि मागील गणिताप्रमाणे डिस्टन्स ए-बी बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक आहे 6, म्हणून आपण इथे 6 लिहिलेला आहे. नंतर वजा, आता इथे ऋण 2 निर्देशक आहे, तर चिन्हांचा गोंधळ होऊ नये म्हणून आपण इथे कंसामध्ये लिहायचं आहे. आता पुढच्या पायरीला काय होणार आहे? 6 दोनदा मायनस आलं म्हणजे इथे प्लस होणार आहे. बघा, 6 अधिक 2 बरोबर 8. आणि आपण संख्या रेषेवर सुद्धा मोजू शकतो की ए आणि बी मध्ये आपल्याला 8 एकक एवढा फरक दिसून येतो आणि आपलं फायनल उत्तर आपण लिहिणार आहे डिस्टन्स ए बी बरोबर 8. आणि या ठिकाणी आपण उत्तराला पुन्हा चौकट करायची आहे. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये आपण दोन्ही धननिर्देशक घेतलेले होते. दुसऱ्या उदाहरणामध्ये एक धन निर्देशक होता, एक ऋण निर्देशक होता. आता आपण पुढील उदाहरणामध्ये 5वं उदाहरण आपण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन्ही या ठिकाणी संख्यांचा लहान मोठेपणा ओळखताना आपली चूक होऊ शकते. त्यासाठी आपण संख्या रेषा आपल्या डोळ्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्यावरून मग आपल्याला लहान मोठेपणा सहज लक्षात येतो आणि मग पुढच्या गोष्टी आपण सहजपणे उत्तरापर्यंत जाऊ शकतो. बघा, आपलं नेहमीचं वाक्य, येथे बिंदू ए चा निर्देशक ऋण 3 आहे व बिंदू बी चा निर्देशक ऋण 6 आहे. आता हे आपण संख्या रेषेवर दाखवूया. बघा, बिंदू ए दाखवलेला आहे, त्याचा निर्देशक ऋण 3 आहे
व त्याच पद्धतीने बिंदू बी पण दाखवलेला आहे इथे आणि त्याचा निर्देशक ऋण 6 आहे. तर इथे उजवीकडील निर्देशक ऋण 3 आहे. हे आपण इथे संख्या रेषेवर बघू शकतो आणि तो मोठा असणार आहे. लक्षात घ्या, उजवीकडील संख्या नेहमी डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते. इथे ऋण 3 आणि ऋण 6 यामध्ये ऋण 3 ही संख्या मोठी आहे. ओके, मग आपण इथे लिहूया ऋण 3 हा ऋण 6 पेक्षा मोठा आहे. मग डिस्टन्स AB म्हणून डिस्टन्स AB बरोबर मोठी संख्या ऋण 3 वजा चिन्ह त्यानंतर ऋण 6 हा निर्देशक आपण कंसामध्ये लिहिणार आहोत. पुढच्या पायरीला ऋण 3 जसा आहे तसाच, त्यानंतर 2 वजा चिन्ह आलेले आहेत. मग त्याला आपण प्लस करायचं आहे, +6 होणार आहे. बघा, 2 विरुद्ध चिन्ह असलेल्या संख्या असतील ऋण 3 आणि धन 6 तर त्यांची वजाबाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं. म्हणून इथे 3 उत्तर आलेलं आहे आणि आपण डिस्टन्स AB बरोबर 3 हे उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. उत्तराला आपण चौकट करायला विसरायचं नाही. तुम्हाला दुसऱ्या प्रश्नातील हे 3 उदाहरणं लक्षात आले असतील. आपण जाऊया पुढे. पुढची कन्सेप्ट आहे दरम्यानता, बिटवीननेस. काल मॅडमने घेतलेलं होतं, तरीही आपण यावर आधारित काही उदाहरणं आहेत. म्हणून आपण पुन्हा एकदा इथे एक चित्र बघू शकतो. या चित्रामध्ये 3 विद्यार्थी आहेत. एक आहे सौरभ, दुसरा आहे कल्पेश आणि तिसरा आहे चिराग. तर हे जे विद्यार्थी आहेत, हे विशिष्ट प्रकारचा एक खेळ खेळत आहे असं समजूया आपण. आणि इथे आपल्याला दिसत आहे हा कल्पेश जो आहे, सौरभ आणि चिराग यांच्या दरम्यान बसलेला आहे. ओके. जर आपण असं समजलं की या खेळामध्ये 2च विद्यार्थी खेळू शकतात. एक आउट झाला की दुसरा येणार. मग कल्पेशच्या जागी कधी-कधी सौरभ बसेल. मग त्यावेळी सौरभ हा कल्पेश आणि चिरागच्या दरम्यान असेल किंवा कल्पेशच्या जागी चिराग बसणार आणि सौरभ आणि कल्पेशच्या मध्ये म्हणजे दरम्यान चिराग असेल, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बघूया, इथे आपण त्या 3 मित्रांऐवजी आपण समजा 3 बिंदू घेतले, भिन्न बिंदू. बघा, P, Q, R हे कोणतेही 3 एकरेषीय भिन्न बिंदू असतील. काल मॅडमने तुम्हाला सांगितलेलं आहे एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू. तर या ठिकाणी P, Q, R हे कोणतेही 3 एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर ते पुढील 3 प्रकारे असू शकतात. तर त्यातला पहिला प्रकार आपण बघूया. बघा, तुमच्या समोर एक रेषा आहे. त्या रेषेवर 3 बिंदू आहेत P, Q, R. आता या ठिकाणी Q हा जो बिंदू आहे, हा P आणि R बिंदूच्या दरम्यान आहे. आता या स्थितीमध्ये बघा, डिस्टन्स PQ म्हणजे PQ चे अंतर, इथे आपण डिस्टन्स PQ लिहिलेलं आहे, अधिक डिस्टन्स QR म्हणजे PQ चे अंतर आणि QR चे अंतर, या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला डिस्टन्स PR मिळणार आहे. जर असं असेल, असे असताना Q हा बिंदू P व R या बिंदूंच्या दरम्यान असतो, हे आपण आकृतीमध्ये बघत आहोत. मग याची दरम्यानता जी आहे, ही आपण चिन्हाद्वारे P-Q-R अशी लिहू शकतो किंवा अशी लिहिली जाते. आता पहिल्या प्रकारामध्ये Q हा बिंदू दरम्यान होता. आता दुसऱ्या प्रकारामध्ये आपण बघूया. बघा, P, R आणि Q हे 3 बिंदू एका रेषेवर आहे. या ठिकाणी तुम्हाला बदल दिसत असेल. R हा बिंदू जो आहे, हा P आणि Q या बिंदूच्या दरम्यान आलेला आहे. मग या स्थितीमध्ये डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स RQ
या दोन अंतरांची जर बेरीज केली तर आपल्याला पी क्यू हे अंतर मिळणार आहे. असे असताना आर हा बिंदू बिंदू पी व बिंदू क्यू या दरम्यान असतो आणि ही दरम्यानता चिन्हाद्वारे पी डॅश आर डॅश क्यू अशी लिहितात. आता तिसरा प्रकार तुमच्या लक्षात आलेलाच असेल. पहिल्या प्रकारामध्ये क्यू बिंदू दरम्यान होता, दुसऱ्या प्रकारामध्ये आर बिंदू दरम्यान होता. आता राहिलेला बिंदू तुमच्या लक्षात आला असेल बघा, क्यू पी आर. यामध्ये पी हा बिंदू जो आहे बिंदू क्यू आणि बिंदू आर यांच्या दरम्यान आहे. बघा या स्थितीमध्ये डिस्टन्स क्यू पी, ओके, डिस्टन्स क्यू पी अधिक डिस्टन्स पी आर. आकृतीमध्ये पण आपण बघू शकतो डिस्टन्स क्यू पी अधिक डिस्टन्स पी आर. या दोन डिस्टन्सची आपण जर बेरीज केली तर आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे क्यू आर. आणि असं असेल त्यावेळी बिंदू पी हा बिंदू क्यू व बिंदू आर या दरम्यान असतो. ही दरम्यानता चिन्हाद्वारे क्यू डॅश पी डॅश आर अशी लिहितात. यापुढे आपण पुढील उदाहरण बघणार आहोत. या दरम्यानता या संकल्पनेचा आधार घेऊन आपण ही उदाहरणं सोडवणार आहोत. तर सराव संच 1.1 मधील आपलं दुसरं उदाहरण झालेलं होतं. त्यापुढील तिसरं उदाहरण तुमच्या समोर आहे. ते उदाहरण आपण वाचूया. पुढे दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवायचं आहे. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहायचे आहे. ओके, आपण बघूया. आपल्याला 3 अंतर दिलेले आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये तिसऱ्यातील पहिलं उदाहरण डिस्टन्स पी आर बरोबर 7, डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 आणि डिस्टन्स क्यू आर बरोबर 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपण वाचतानाच आपल्याला याचं उत्तर माहित होतं आणि कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे पण आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर ते कसं काय? तर सर्वात जास्त अंतर आपण पहिल्यांदा बघायचंय. डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 हे आपल्याला दिसतंय इथे. तर पी आणि क्यू बिंदू हे संख्या रेषेवर बाहेरच्या बाजूला असणार आहे आणि राहिलेला जो बिंदू आहे लक्षात आलंच असेल, आर बिंदू हा पी आणि क्यू या दोन बिंदूंच्या दरम्यान असणार आहे. म्हणजे कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे आपल्याला सर्वात जास्त डिस्टन्स बघून लक्षात येतं. आणि ते एकरेषीय आहेत की नाही हे कसं आपण ठरवायचं? तर सर्वात मोठे जे अंतर आहे डिस्टन्स, ते अंतर इतर दोन अंतरांच्या बेरजे इतकं जर असेल, बघा 7 अधिक 3 दोघांची बेरीज केली तर 10 मिळते. असं जर असेल तर ते बिंदू एकरेषीय आहेत असं आपण ओळखायचं आहे. पण उत्तर लिहिताना आपल्याला हे सर्व दाखवावं लागणार आहे. म्हणून आपण उत्तर लिहूया. बघा, उत्तरामध्ये आपल्याला जे डिस्टन्स दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपण लिहिणं गरजेचं आहे. आपण आकृतीद्वारे हे डिस्टन्स दाखवण्याचा प्रयत्न करूया. बघा, रेषेवर आपण पी बिंदू घेतलेला आहे, क्यू बिंदू घेतलेला आहे. सर्वात जास्त अंतर पी क्यू. त्यानंतर यामधील जो बिंदू आहे तो आर आहे. आता आपण दिलेले अंतर यावर दाखवू. डिस्टन्स पी आर 7 आहे. डिस्टन्स क्यू आर इथे 3 आहे आणि दोन्ही डिस्टन्सची जर बेरीज केली आपण 7 अधिक 3 तर आपल्याला पी क्यूचं डिस्टन्स मिळणार आहे. ओके, तर आता इथे आपण सर्वात जास्त जे डिस्टन्स आहे ते पहिल्यांदा उत्तरामध्ये लिहून घ्यायचं आहे. डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 याला आपण समीकरण 1 म्हणूया. त्यानंतर जी राहिलेली दोन डिस्टन्स आहे त्यांची बेरीज करूया. डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर पी आरचं डिस्टन्स आपल्याला 7 दिलेलं आहे अधिक क्यू आरचं डिस्टन्स आपल्याला 3 दिलेलं आहे. 7 अधिक 3 बरोबर 10.
आता आपण जर समीकरण 1 आणि समीकरण 2चं निरीक्षण जर केलं, तर आपल्याला समीकरणाच्या उजव्या बाजूला 10-10 या 2 सारख्या संख्या दिसतायत. जर उजवी बाजू सारखी असेल, तर डावी बाजू सुद्धा समान असेल, सारखी असेल. ते आपण दाखवूया. बघा, दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू मी पहिल्यांदा लिहिलेली आहे. डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR बरोबर समीकरण 1 ची परत डावी बाजू आपण घेतलेली आहे डिस्टन्स PQ. हे आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून हे लिहिलेलं आहे. म्हणून R हा बिंदू P व बिंदू Q च्या दरम्यान आहे. आणि हे आपल्याला आकृतीवरूनही सहज लक्षात येतं. तसेच हे एकरेषीय बिंदू आहेत. याचप्रमाणे आपण पुढील उदाहरण घेऊया. तिसऱ्यातील दुसरं उदाहरण आपण इथे विचारात घेतलेलं आहे. डिस्टन्स RS बरोबर 8, डिस्टन्स ST बरोबर 6 आणि डिस्टन्स RT बरोबर 4. बघा आता इथे जर आपण बघितलं तर सर्वात जास्त डिस्टन्स RS आहे, ते 8 आहे. ओके. त्यानंतर इतर जे 2 डिस्टन्स आहे, त्याच्यापेक्षा लहान असणारे डिस्टन्स त्यांची बेरीज जर केली तर 6 आणि 4 10 येते. इथेच आपल्याला लक्षात येतं, की हे बिंदू एकरेषीय नसतील आणि एकरेषीय नसतील तर कोणताच बिंदू इतर 2 बिंदूंच्या संदर्भात दरम्यान नसेल. हे आपण आता बघूया उत्तरामध्ये. बघा, उत्तर लिहिताना जे डिस्टन्स दिलेले आहेत ते आपण पहिल्यांदा लिहून घ्यायचे आहेत. बघा, सर्वात मोठं डिस्टन्स RS आहे. ते 8 आहे. त्याला आपण समीकरण 1 म्हटलेलं आहे. त्यानंतर उरलेले 2 डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. दोघांच्या किमती आपण या समीकरणात टाकूया. डिस्टन्स ST 6 प्लस डिस्टन्स RT 4. 6 आणि 4 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 10. तुमच्या लक्षात आलंच असेल, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची उजवी बाजू इथे समान नाही. मग आपण हे दाखवूया. बघा, डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT बरोबर नाही. कोणाबरोबर नाही? तर डिस्टन्स RS इतकं नाही. हे आपण 1 व 2 वरून इथे लिहिलेलं आहे. म्हणून आपण लिहूया इथे RST यापैकी कोणताच बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान नाही आणि म्हणून बिंदू RST हे एकरेषीय नाहीत. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, की दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसं लिहायचं आहे. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे, बिंदू RST हे एकरेषीय नाहीत. यासारखंच अजून एक उदाहरण आपण घेऊया. बघा, तिसरं उदाहरण घेतलेलं आहे. तिसऱ्यातलं तिसरं डिस्टन्स AB 16, डिस्टन्स CA 9 आणि डिस्टन्स BC बरोबर 7. तुम्हाला चटकन लक्षात आलं असेल, सर्वात जास्त डिस्टन्स हे ABचा आहे. डिस्टन्स AB बरोबर 16 आणि इतर जे 2 डिस्टन्स आहे, डिस्टन्स CA आणि डिस्टन्स BC हे 9 आणि 7 आहे. दोघांची बेरीज केली तर 16 येते. म्हणजे इथे आपल्याला हे बिंदू एकरेषीय आहेत हे लक्षात येतं. सर्वात जास्त डिस्टन्स AB आहे. तर A आणि B सोडून जो पॉइंट राहिलेला आहे, जो बिंदू राहिलेला आहे, तो दोघांच्या दरम्यान असणार आहे. म्हणजे A आणि B च्या दरम्यान असणार आहे. बघूया आपण आकृतीमध्ये. बघा, आपण A बिंदू घेतलेला आहे, B बिंदू घेतलेला आहे. सर्वात जास्त डिस्टन्स AB. आता यामध्ये आपण C बिंदू आहे असं मानलं तर बघा, AC हे डिस्टन्स 9 आहे. AC किंवा त्याला आपण CA पण बोलू शकतो. 9 त्यानंतर डिस्टन्स BC हे 7 आहे. 9 आणि 7 या दोन्ही अंतरांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला डिस्टन्स AB हे मिळणार आहे. बघा,
नेहमीप्रमाणे सर्वात जास्त डिस्टन्स आपण अगोदर लिहून घेतो. डिस्टन्स AB बरोबर 16. समीकरण 1. त्यानंतर राहिलेली जे 2 अंतर आहेत, डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC बरोबर, आता दोघांची अंतरं आपण इथे लिहून त्यांची बेरीज करणार आहोत. 9 अधिक 7 बरोबर 16. समीकरण 1 आणि 2 यावरून आपल्याला लक्षात येते की याची उजवी बाजू जी आहे ती सारखी आहे, म्हणून आपण डावी बाजू सुद्धा सारखी दाखवूया. बघा, दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB. समीकरण 1 ची डावी बाजू. तर समीकरण 1 आणि 2 वरून आपण हे लिहिलेलं आहे. म्हणून C हा बिंदू A व बिंदू B च्या दरम्यान आहेत. तसेच हे बिंदू एकरेषीय आहेत. हे आपल्याला इथे लिहायचं आहे. त्यानंतर आपण चौथा प्रश्न बघणार आहोत. चौथा प्रश्न आपण अगोदर वाचायचा आहे व्यवस्थित. या ठिकाणी बघा, एका संख्ये रेषेवर ABC हे 3 बिंदू आहेत. हे असे आहेत की डिस्टन्स AC बरोबर 10, डिस्टन्स CB बरोबर 8, तर डिस्टन्स AB काढा. आणि त्यापुढे जाऊन आपल्याला म्हटलेलं आहे सर्व पर्यायांचा विचार करा. सर्व पर्याय म्हणजे 3 पर्याय इथे असतील. बघा, ABC हे 3 बिंदू आहेत. यापैकी कोणता तरी एक बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान असणार आहे. कधी A असेल, कधी B असेल, कधी C असेल. सविस्तर बघूया आपण. बघा, उत्तर ABC या बिंदूबाबत 3 पर्याय संभवतात. पहिला पर्याय आपण इथे लक्षात घेऊया. A डॅश B डॅश C. याचा अर्थ B बिंदू हा बिंदू A व बिंदू C च्या दरम्यान आहे, असं आपण इथे लक्षात घेऊया. आकृतीद्वारे दाखवूया. बघा, A बिंदू घेतलेला आहे, त्यानंतर C बिंदू घेतलेला आहे आणि दोघांच्या दरम्यान आपल्याला B बिंदू दाखवायचा आहे. त्या अगोदर AC हे जे अंतर आहे, AC अंतर किती दिलेलं आहे प्रश्नामध्ये जर बघितलं आपण तर 10 दिलेलं आहे. ते इथे आपण दाखवूया. AC बरोबर 10. A आणि C च्या दरम्यान आपण B बिंदू घेतलेला आहे. CB अंतर पण आपल्याला दिलेलं आहे 8. ते पण आपण इथे दाखवूया. CB बरोबर 8 किंवा BC बरोबर 8. आता हे आपण आकृतीत दाखवल्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की डिस्टन्स AB तुम्ही काढायचं आहे. तुमच्या सहज लक्षात आलं असेल की AC अंतर 10 आहे, BC अंतर 8 आहे आणि दोघांची वजाबाकी जर केली तर आपल्याला डिस्टन्स AB इथे मिळणार आहे. ओके, तर मग आपण इथे दाखवूया डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC या 2 अंतरांची जर बेरीज केली तर आपल्याला डिस्टन्स AC मिळणार आहे. तर दिलेल्या की म्हणून तसंच लिहिलेलं आहे. डिस्टन्स BC आपल्याला 8 दिलेला आहे बरोबर डिस्टन्स AC 10 आहे. आता AB डिस्टन्स काढताना 8 हा डावीकडे अधिक आहे. पुढच्या स्टेपला तो उजवीकडे जाणार आणि मायनस होणार 10 मधून. मग आपल्याला उत्तर मिळेल 10 वजा 8 बरोबर 2 आणि हे आपण पुढे दाखवायचं आहे डिस्टन्स AB बरोबर 2. आता आपण दुसरा पर्याय लक्षात घेऊया. ओके, बघा, या ठिकाणी मागच्या वेळी B बिंदू हा A आणि C बिंदूच्या दरम्यान होता. या ठिकाणी C बिंदू हा A व B च्या दरम्यान आहे, असा विचार आपण इथे करूया. तर आकृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया. बघा, A बिंदू घेतलेला आहे, C बिंदू, AC चं अंतर आपल्याला 10 दिलेलं आहे. त्यानंतर B बिंदू, A आणि B बिंदू हे बाहेरच्या बाजूला आहेत, C बिंदू दोघांच्या दरम्यान आहे.
आपल्याला सीबी अंतर इथे 8 दिलेलं आहे, एसी अंतर 10 दिलेलं आहे आणि डिस्टन्स एबी. खूप सोपे उदाहरणं आहेत. तुम्हाला सहज लक्षात आलं असेल. डिस्टन्स एसी आणि डिस्टन्स सीबी या दोन्ही अंतरांची जर बेरीज केली तर आपल्याला डिस्टन्स एबी मिळणार आहे. ओके. तर हे आपण दाखवूया इथे. बघा, डिस्टन्स एसी प्लस डिस्टन्स सीबी बरोबर डिस्टन्स एबी. आणि ज्या दिलेल्या किमती आहेत त्या आपण यामध्ये टाकूया. डिस्टन्स एसी 10, डिस्टन्स सीबी 8 आणि दोघांची बेरीज केली तर 18 आणि या ठिकाणी आपण डिस्टन्स एबी हे काढलेलं आहे. डिस्टन्स एबी आलेलं आहे 18. उत्तराला चौकट करायची आहे. तर तिसरा पर्याय आपण बघूया. तिसऱ्या पर्यायामध्ये आपण ए बिंदू हा बिंदू सी आणि बिंदू बी यांच्या दरम्यान आहे असं मानूया आणि आकृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया. बघा, एसीचं अंतर आपल्याला प्रश्नामध्ये 10 दाखवलेलं आहे. सीबीचं 8 दाखवलेलं आहे. आकृतीमध्ये दाखवूया. बघा, सी, ए, बी असे बिंदू आपण इथे घेतलेले आहे. बिंदू ए, सी आणि बी च्या दरम्यान आहे. सीएचं अंतर किंवा एसीचं अंतर 10 आपण लिहिलेलं आहे प्रश्नात दिल्याप्रमाणे. सीबीचं अंतर बघा मोठं असूनही 8 दाखवलेलं आहे. हे शक्य आहे का मग इथे? एसी अंतर हे बीसी पेक्षा कमी आहे, लहान आहे. तरी ते 10 आहे. बीसी अंतर इथे आपल्याला 8 दाखवलेलं आहे. तर हा पर्याय इथे चुकीचा होणार आहे. हे शक्य होणार नाही. मग बघा, डिस्टन्स एसी बरोबर 10, डिस्टन्स सीबी बरोबर 8 म्हणून लेंग्थ एसी म्हणजे एसी ची लांबी ही बीसी पेक्षा जास्त आहे. असं आपल्याला आकृतीमध्ये दाखवावं लागेल, पण तसं शक्य होणार नाही. हे शक्य नाही कारण ए बिंदू हा बिंदू सी व बिंदू बी च्या दरम्यान आहे असं आपण मानल्यास डिस्टन्स एसी हे डिस्टन्स बीसी पेक्षा लहान असायला पाहिजे आणि ते इथं दिलेलं नाही. म्हणून इथे सी डॅश ए डॅश बी किंवा बी डॅश ए डॅश सी ही दरम्यानता शक्य नाही. अशा पद्धतीने आपण तीनही पर्यायांचा इथे विचार केलेला आहे. तुम्हाला सराव संच 1.1 मधील आपण दुसरं, तिसरं, चौथं उदाहरण बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायासाठी संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 यातील उदाहरण क्रमांक 2, 3, 5 जे की आपल्या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 11 व 12 वर आहेत. भरपूर गणित सोडवा, सराव करा आणि खूप मार्क मिळवा. थँक यू. तुम्ही सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. थँक यू.